भारताचे संविधान सध्या महाराष्ट्र पटलावर ज्यांचं नाव गाजत आहे त्या अरुणाताई इंगळे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांची महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अतिशय अभ्यासू, अनुभवी आणि प्रखर असं नेतृत्व आहे. त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या संदर्भात त्याच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ताई, आपली महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. तर आपली निवड कशा प्रकारे झाली, आपण काय सांगाल? जय भीम, नमो बुद्धाय. माझ्या निवडीबाबत बोलायचं झालं म्हणजेच मी गेल्या 20-22 वर्षापासून मी धम्म चळवळीमध्ये कार्यरत आहे. माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात मी जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होती आणि माझा धम्म चळवळीचा अनुभव आणि जळगाव जिल्ह्यातील माझा जो कार्याचा आढावा आहे तो सर्व बघून माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी माझी महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड केलेली आहे. ताई, या पुढील अतिशय माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपली महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर या महिला अध्यक्ष या नात्याने आपली समाजामध्ये काय भूमिका राहणार आहे, आपण काय सांगाल? दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापित केलेली संस्था आहे आणि त्यांनी ज्यावेळेस ही संस्था स्थापित केली त्यावेळेस त्यांनी संस्थेचा एक बायलॉज केला होता आणि त्या बायलॉजमध्ये संस्थेचे त्यांनी 10 उद्दिष्ट दिलेली आहेत. त्या 10 उद्दिष्टांनुसार आम्ही समाजापर्यंत पोहोचत असतो. त्या 10 उद्दिष्टांनुसार आम्ही कार्य करत असतो. भारतीय बौद्ध महासभेचं कार्य केवळ लग्नविधी, नामकरणविधी म्हणजे विधी संचलनाचं नसून त्या व्यतिरिक्त देखील त्यांचं कार्य आहे. ते म्हणजेच बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. महत्त्वाचं म्हणजेच सदस्य नोंदणी अभियान आम्ही राबवत असतो. त्या अंतर्गत बौद्धांचं जी टक्केवारी आहे जनगणनेची ती आम्ही निश्चित करणार आहोत. त्यासोबत आम्ही संस्थेचे 19 प्रकारचे शिबिरं आमचे आहेत. तर आम्ही त्या शिबिरांच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असतो. बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेकडे वाटचाल आमची सुरू झालेली आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही स्थापित करणार आहोत आणि त्यासाठी शेअर होल्डरचे काम देखील आमचे सुरू झालेले आहे. तसेच बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी स्वतःचे अनाथालय, शाळा, कॉलेज, तसेच आरोग्य केंद्र, बँका हे सर्व भारतामध्ये निर्माण झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून देखील आमची वाटचाल सुरू झालेली आहे. नागपूरमध्ये आम्ही एक भव्य स्वरूपात युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे. त्यासाठी माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात 60 एकर जमीन देखील घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी विश्वविद्यालय की ज्या ठिकाणी आजूबाजूचे जे देश आहेत ते देशातील विद्यार्थी देखील त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतात. भारतातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ते भारतामध्येच चांगल्या प्रकारे शिक्षण, ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. अशी प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे. तर हे सर्व कार्य आम्ही समाजापर्यंत पोहोचवत असतो. ताई, आपल्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. तर महिला कार्यकर्ता ही कशा प्रकारे असायला हवी, आपल्या मते आपण काय सांगू इच्छिता? बरोबर आहे, महत्त्वाचा प्रश्न विचारला सर आपण. तर महिला कार्यकर्ता एक केवळ तुम्ही मान सन्मान म्हणून, एक फॅशन म्हणून तुम्ही समाजापुढे येऊ नका की मला वेळ आहे म्हणून कार्य करते. तर अगोदर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला तुम्ही समजून घ्या, त्यांचे कार्य काय आहे, उद्दिष्ट काय आहे, म्हणजे चळवळ तुम्ही समजून घ्या आणि नंतर तुम्ही कार्याला लागा. चळवळ समजून घेतल्यानंतर जर तुम्ही कार्याला लागले तर तुमच्या कार्यात जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांना न जुमानता तुम्ही कार्य केलं पाहिजे. कार्य करत असताना बऱ्याच वेळा आपला अपमान देखील होत असतो, परंतु त्या अपमानाला न जुमानता आपण कार्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेबांचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस महिलांसाठी कायदे तयार केले हिंदू कोड बिलाद्वारे
आणि तो संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागले हा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि त्यांचा किती अपमान झाला तरी देखील ते त्या अपमानाला न जुमानता त्यांनी वेळप्रसंगी कायदेमंत्री पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे. तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर मला नाही वाटत की डॉक्टर बाबासाहेबांना जी अपेक्षित स्त्री आहे ती थांबेल म्हणून. तर डॉक्टर बाबासाहेबांना जे महिलांच्या दृष्टिकोनातून अपेक्षित कार्य होतं त्या दृष्टिकोनातली आपण वैचारिक स्त्री समाजापुढे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या दृष्टीने आपण आपली कार्याची वाटचाल केली पाहिजे. म्हणजेच नक्कीच तुम्ही या चळवळीमध्ये यशस्वी व्हाल. ताई, आपण एक महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि चांगल्या पद्धतीने आपली चाचपणी करून राजरत्न साहेब आंबेडकर यांनी चाचपणी करून आपली निवड केली गेलेली आहे असं या प्रकर्षाने मी या ठिकाणी नमूद करतो. परंतु या यशाचं श्रेय, आपण निवडीमागे यशाचं श्रेय आपण कोणाला द्याल, आपण काय सांगाल? यशाचं श्रेय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जर का तुम्ही विचारत असाल तर ते मी माझ्या इंगळे परिवाराला देते. माझे जे आजोबा होते ते अंमळनेर येथील शाळेत एचएम होते आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव फॅक्टरी येथील विजय बौद्ध महासंघाचे कार्यकर्ते होते आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते होते, अभ्यासक होते. तसेच माझे काका आजही पाली भाषेचे अभ्यासक आहेत. माझी आईच्या हातामध्ये मी लहानपणापासून पाहते की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ती सतत वाचन करीत असते. आणि माझे भाऊ बहिणी मी जे कार्य करत असते त्याला सतत ते मला प्रेरणा देत असतात, उत्साह देत असतात. तू जे कार्य करते आहे ते अतिशय योग्य आहे, म्हणजे सतत ते मला प्रोत्साहित करीत असतात. एकंदरीत मला असं सांगायचं आहे की माझ्या घरातलं जे वातावरण आहे ते मला धम्म चळवळीसाठी कार्य करण्यासाठी सतत प्रेरित आणि पोषक असं वातावरण आहे. त्यामुळे बाहेर माझा कितीही मान झाला, कितीही अपमान झाला तरी मी माझ्या कार्याच्या बाबतीत अतिशय स्थिर राहते. तर मी त्यामागचं श्रेय माझ्या इकडे परिवारालाच देईन. ताई, माझा शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण या आपली महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि चाचपणी करून आपली निवड करण्यात आलेली आहे. तर तमाम बहुजन समाजाला आपण या माध्यमातून आपण काय संदेश द्याल, आपण काय सांगाल? मी माझ्या बुद्धिस्ट बंधू आणि भगिनींना एकच सांगेल की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी स्थापित केलेली आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला जगाशी कनेक्ट केलेलं आहे. कारण ही संस्था स्थापित करण्याच्या अगोदर ते द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे ते सदस्य झाले आणि त्यानंतर त्यांनी ही संस्था स्थापित केली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत ते बुद्धिस्ट झालेले आहेत. तर ही गोष्ट आपण सर्वप्रथम ओळखली पाहिजे आणि ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गतच आपण बुद्धिस्ट झालं पाहिजे. माननीय राजरत्न आंबेडकर साहेब आज संपूर्ण विश्वामध्ये त्यांना द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे जागतिक महासचिव म्हणून ही पदवी दिलेली आहे आणि 137 देशांचं ते नेतृत्व करीत आहेत व भारतामध्ये ते बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी ते कार्यरत आहेत. तर आपण देखील त्यांच्या नेतृत्वात आपण एकत्रित सर्व बुद्धिस्ट बंधू आणि भगिनींनी संघटित झालं पाहिजे आणि एक मजबूत संघटन निर्माण करून बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यास सगळ्यांचा सहभाग असावा असे मला वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि ताईंनी या ठिकाणी तमाम बहुजनांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही संघटित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र जोपासा आणि नक्कीच यश तुमच्या पदरात आहे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. याही पुढे अजून मी सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची मात्र जिद्द मनात असावी, अशी उंच भरारी ताईंनी मारलेली आहे.
आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज चीफ एडिटर.